कुडूस पोलीस ठाणे अजूनही सुरू नाही. कारण काय? हद्दीचा वाद की राजकीय अडथळे आणि फक्त 2 पोलिसांवर 52 गावांची जबाबदारी. नमस्कार, तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्र न्यूज. वाडा तालुक्यातील कुडूस येथून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली. शासनाची मंजुरी मिळूनही कुडूस पोलीस ठाणे अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. त्यामागे हद्द निश्चितीचा वाद अडथळा ठरत असल्याची माहिती आता समोर येत आहे. मंजूर प्रस्तावानुसार कुडूस पोलीस ठाण्यात खानिवली आणि अभिलग येथील चौक्यांचा समावेश होणार होता. सुरुवातीला वैतरणा व तानसा नदीची हद्द म्हणून निश्चित करण्यात आली अशी माहिती मिळाली आहे. मात्र आंबेडकर परिसरातील नागरिकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. त्यांचा दावा आहे की कुडूस पोलीस ठाणे त्यांच्यासाठी प्रवासाच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरणार आहे. यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला असून वाड्यातील एका स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपामुळे हा उद्घाटन रखडल्याची चर्चा आता पूर्ण वाड्यात रंगली आहे. दरम्यान कुडूस हे सुमारे 52 गावांचे प्रमुख बाजार केंद्र आहे. येथे MIDC आणि विविध उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात कामगारांची वस्ती आहे. पण एवढ्या मोठ्या परिसराची जबाबदारी सध्या फक्त 2 पोलीस शिपायांवर आहे. त्यामुळे गुन्ह्यांवर तात्काळ नियंत्रण ठेवणे कठीण ठरत आहे. सध्या कुडूस हे केवळ पोलीस दूरचित्राच्या स्वरूपातच कामकाज सुरू आहे. तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना वाडा पोलीस ठाण्यात जावे लागत आहे. यामुळे वेळ आणि पैशाचा अतिरिक्त भूर्दंड सुद्धा सहन करावा लागत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर हद्द वाद सोडून कुडूस पोलीस ठाणे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता हद्द निश्चित प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला असून लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल व लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे अशी पोलीस प्रशासनाकडून माहिती मिळाली आहे. आता प्रश्न एकच, कुडूसकरांना न्याय कधी मिळणार आणि 52 गावांची सुरक्षा कधी मजबूत होणार?